नमस्कार, मी रुचा आणि आपलं नाशिकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपला मूड चांगला असेल किंवा ऑफ असेल, घरी पाहुणे येणार असेल किंवा मित्र कंपनी येणार असेल, तुम्हाला पाऊस पडला म्हणून काहीतरी खावंसं वाटत असेल किंवा असंच काहीतरी खावंसं वाटत असेल, अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट कायम असते आणि ती म्हणजे चला आज काहीतरी बाहेरचं खाऊ आणि काहीतरी खाऊ. आणि या खाऊला घेऊनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय बाहेरचं खाऊ हा एक विशेष प्रोग्राम, ज्यामध्ये नाशकातली खाद्यभ्रमंती आपण करणार आहोत. नाशिकमध्ये काय काय फेमस इटरीज आहेत त्याचा आपण वेध घेणार आहोत, त्याचा शोध घेणार आहोत आणि खूप साऱ्या फूडमधल्या छान छान गोष्टी आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. मला एक सांगा, मी जर का आत्ता तुम्हाला म्हटलं की फास्ट फूड तुम्हाला खायचं आहे तर पहिल्या डोक्यात तुमचा विचार कुठला येईल? एक्झॅक्टली, वडापाव. नाशिकचा वडापाव फेमस तर आहेच, पण नाशकामधले काही फेमस वडापावचे सेंटरसुद्धा आहेत की खास तिकडचा वडा खाण्यासाठी लोक लांबून लांबून येत असतात. चला मग आज वेध घेऊयात की नाशकातले असे कुठले वडापावचे सेंटर्स आहेत. तुम्हाला काय वाटतं पहिला वडा कुठला असेल? गेस करा, मी पोहोचतेच तोपर्यंत तिथे. आणि कृष्णाई वडापावची माहिती घेण्यासाठी मी थेट कृष्णाई वडापाव सेंटरमध्ये इथे आलेली आहे. आणि आत्ता माझ्यासोबत कोण आहे माहिती आहे? मी विठ्ठल राजपूत. खूप दिवसापासून आम्ही कामं करतो ह्या लाईनीमध्ये. 1971पासून आमची शाखा आहे. पहिले तर सुरुवातीला नुसतं वडापावच द्यायचो आम्ही, पण हळूहळू पब्लिकची जशी डिमांड झाली तसं नाव झालं. तसं प्रत्येक भजी असो किंवा मग पाववडा, सँडविच याला खूप डिमांड वाढलं नाशिकमध्ये, तर खूप म्हणजे जोरात चालू लागलं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला एक सांगा की तुमच्या वडापावची खासियत काय आहे? खासियत म्हणजे आपला वडापाव असा एकमेव इथं वडापाव नाशिकमध्ये हा पहिलेपासून जे आमचे बबन गांगुडे होते जुने, त्यांच्यापासून जे चलन आहे ती तशीच आम्ही कायम ठेवलेली आहे. नाशिककरांची जी पहिला चव जी आज पहिले होती तीच आज पण आहे. आणि आपली मिरची असो किंवा चटणी असो खाल्ल्याशिवाय आम्ही कस्टमरला पण तेच देतो. आम्ही खाऊन बघितलं म्हणजे ते वाढत गेलं का आम्हाला प्रेम भेटत गेलं. क्या बात आहे. सो तुम्ही वडापाव बरोबर कुठली चटणी असते, ती चटणीचं काही वैशिष्ट्य आहे का? मिरच्या आहेत, चटणी आहे आणि अजून काय देतात? ग्रीन चटणी, हिरवी चटणी आहे. हिरवी चटणी साधी सिंपल असते, पण ती नाशिकमध्ये काय कुठंच भेटत नाही. ते हिरवी कोथिंबीर आणि हे मस्त टाकून आम्ही जे बनवतो ना तशी हिरवी चटणी कुठंच भेटत नाही. एकदम साधी सिंपल असते. साधी सिंपल असं म्हणतायत, पण रेसिपी सांगत नाहीत ते की कशी. त्यांची USP आहे ना गॅरंटी. आणि ती केशरी कलरची चटणी ती कुठली आहे? ती शेंगदाणा भाजून वगैरे आम्ही स्पेशल बनवतो. शेंगदाणा, खोबरा कीस हे टाकून आम्ही स्पेशल बनवतो. क्या बात आहे. आणि किती रुपयाला आहे तुमचा वडापाव? आमचा वडापाव पहिले तर 7-8ला विकत होतो, आता तर 20 रुपयाला विकतोय. ओके. आणि मग अजून त्याच्याबरोबर कुठले कुठले पदार्थ आहेत? बटाटा भजी आहे, अजून समोसा आहे, पाववडा आहे, सँडविच आहे. आणि सकाळी किती वाजता दुकान उघडतं आणि रात्री किती वाजता बंद होतं? सकाळी उघडतो आम्ही 7-7:30ला चालू होतं आमचं, तर तेच 11पर्यंत चालू असतं. जे सकाळी जी गर्दी असते ती संध्याकाळपर्यंत पण. क्या बात आहे. सो असा आहे हा कृष्णाईचा वडापाव. आय एम शुअर की तुम्ही खाल्ला असेलच आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची जीभ तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की यार चला एकदा कृष्णाईला जाऊयात आणि हा वडापाव खाऊयात. सो मी ताव मारणार आहे, तुम्ही नक्की या. आणि काही यंगस्टर मंडळी सुद्धा इथे आहेत. तुझं नाव काय? क्षितिज साळवे, उज्ज्वल पाटील, दिव्येश पवार. सो तुम्हालाही कृष्णाईचा वडापाव खूप आवडतो का? तो भरपूर आवडतो. आता आमची इथं क्लासेस आहे गोळे कॉलनीची, इथे तर आम्हाला जेव्हा पण भूक लागतं आम्ही इथे खायला येतो. ओके. टेस्ट वगैरे क्वालिटी छान आहे म्हणून आम्हाला आवडते इथे यायला. आम्ही पण दरवेळेस इथेच येतो. काही पण भूक लागली किंवा पार्टी करायची असते तर आम्ही इथेच येतो. आम्ही पण मित्रासोबत काही मजा करायची राहिली, पार्टी करायची राहिली, तिथे जवळ आहे कृष्णा वडापाव आमच्या इथं. मस्त टेस्ट चांगली यांची. का आवडतो? असं काही खासियत आहे का? सगळे वडापाव तुम्ही खाल्ले असतील, पण इथला वडापाव काही वेगळा वाटतो? हा, वेगळं वाटतं म्हणजे एक चांगला वाटतो बा असं. खूप जुनं आहे कृष्णा वडापाव आणि इथली क्वालिटी मेंटेन ठेवली त्यांनी लोकांनी, म्हणून आम्हाला आवडते इथे यायला. मग आता खाऊन झाला का? आता खाऊन झालं, आता जायचे बस येते आमची. अच्छा. सो बस यायची आहे यांची, तरी ते थांबले आणि वडापावबद्दल बोलले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.
आणि आत्ता आपल्यासोबत आहे मल्हार वडापावची एक फॅन. हाय, तुझं नाव काय? माझं नाव प्रियंका सोमनाथ पडोळ आहे आणि मी इथे नेहमी येते. दरवेळेस मी इथे खाते. मला इथलची चव क्वालिटी खूप आवडते, कारण की जे वेगळ्या जागा जे आपण खातो तेव्हा जी चव नसते ना ती मला इथे आवडते आणि मी खूप जास्त फॅन आहे इथलची. म्हणून तुम्ही पण नक्की या आणि नक्की खा. थँक्यू. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीटमध्ये तिने सांगितलं आहे, सगळ्याच गोष्टी सांगितल्या की क्वालिटी छान आहे, चव इतक्या वर्षापासून तीच आहे आणि म्हणून ती आहे मल्हार वडापावची फॅन आणि तिने तुम्हालाही आवाहन केलं की तुम्ही पण या आणि जरूर खा. धन्यवाद. आणि कृष्णाई वडापाव सेंटरचे विनोद प्रधान जी आत्ता माझ्यासोबत आहेत. मला एक सांगा की तुमच्या वडापावमध्ये आणि बाकीच्यांच्या वडापावमध्ये काय फरक आहे आणि किती वाजतापासून तुमचं काम सुरू होतं? हो, आमचं सकाळी 5 वाजून काम चालू असतं. आमची जी मिरची आहे ती सर्वात फेमस आहे आमची. त्या वडापावसाठी ती मिरची एक नंबर आहे आमची नाशिकमध्ये म्हणलं तर. त्याच्यासाठी आमचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे. आणि हा वडापाव तुम्ही बनवायला किती वाजेपासून घेता? 5 वाजेपासून सकाळी 5 वाजून त्याचा पुरी रेसिपी बनते, मसाला बनतो, मग त्याच्यानंतर इथं आल्यावर 7 वाजता तयार होतं असं. आणि जी मिरची आहे तिला कमसे कम 3 किंवा 4 तास शिजवासाठी लागतात. ती कुठंच बनत नाही, ती फक्त स्पेशलीच आम्ही तेवढीच बनवू शकतो असं आहे. हो. सो वडापाव बरोबर तुम्ही जी मिरची खाता ती शिजवून बनवलेली आहे, चटणी टाईपच तुम्ही ती बनवतात का वेगळं? लागतं तिला 4 तास तिला शिजवावं लागतं. जोपर्यंत ती शिजत नाही ती 4 तास शिजवावं लागतं तिला, तेव्हा ती तयार होते. हे सगळं काम कोण करतं? मीच करतो तुम्ही सगळं. स्वतः? हो, मी स्वतःच करतो. आमचे जे बाबा होते, बाबा आता असं नाही आहे, वारले बाबा आता 4 महिने पहिले. त्याच्यानंतरचं मीच बघतो त्यांचं सगळं. पण जशी त्यांचं क्वालिटी आहे, त्यांची ती टेस्ट आहे, ती जशी तशी परंपरानुसार मी ती सांभाळून ठेवलेली. मग त्या पद्धतीनं मी तसंच त्यांचं सांभाळतो आहे. त्या बात आहे. आता पुढे तुम्हाला अजून काही पदार्थ इन्क्लूड करायचे आहेत का याचं? जसं आहे त्यांचं बाबांचं जसं आहे तसंच ते कंटिन्यू त्याच्यावर लक्ष देऊन ते व्यवस्थित ठेवायचं. आणि मग तुमच्या अजून कुठे शाखा आहेत का? आमची एकच शाखा आहे. ती एकच शाखा? हो, एकच शाखा आहे. अच्छा, पण मग कॉलेज रोडला वगैरे आपण बघतो कृष्णाई वडापाव, तर ते तुमचं नाही आहे? सगळे कॉपे नाही आमची जी आहे याची. आणि आमचे माल मटेरियलच्या बाऱ्यात कोणीच हात धरू शकत नाही. सगळं चांगलंच असतं आणि एक नंबरच असतं. असं मिक्स काहीच नसतं. आमची चटणीचं म्हणावं, मसाला म्हणावं, जिरे, मोहरी, आलं, लसूण हे पूर्ण साफ केलेलं असतं. मिरचीचे सुद्धा 2 साफ करूनच मग ते पिसलेले असते. क्या बात आहे. सो उत्तम प्रतीचं हा माल वापरता आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आमची कुठेही शाखा नाही. सो तुम्हाला जर का ऑथेंटिक कृष्णाईचा वडापाव खायचा असेल तर अशोक स्तंभावरच तुम्हाला यावं लागणार आहे. धन्यवाद सर, थँक्यू. बाप रे, आज नाशिकमधले इतके वडापाव मी खाल्लेत ना की आता माझं पोट भरलं आहे आणि मला असं शतपावली करावी लागणार आहे. पण यार तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणतात ना की यार पेट भराय लेकिन मन नाही. इतके वेगवेगळे प्रकार आहेत ना वडापावचे की ज्याचं नाव ते प्रत्येकाची, म्हणजे काही जणांची चटणी फेमस आहे, काही जण खास पाव वेगळा बनवून घेतात, काही जण वेगळ्या प्रकारचे बटाटे वापरत आहेत, काही जणांचा मसाला हा सिक्रेट आहे आणि अशा सगळ्या ह्याच्यातनं बनतो आहे एक खास पद्धतीचा वडापाव जो नाशिककरांचं मन जिंकतो आहे. सो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण नाशकातले वेगवेगळे वडापावचे जॉईंट्स बघितले, तिथे वडापाव कसा तयार होतो, कधीपासून तयार होतो, काय खासियत आहे, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. माझं तर मन आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे. तुम्हाला पुढच्या माझ्या एपिसोडमध्ये कुठला पदार्थ घ्यायला आवडणार आहे, म्हणजे मी कुठला पदार्थ कव्हर करू, हे जर का तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा ईमेलही करू शकता. पुढच्या वेळेलासुद्धा असंच एखादं फेमस फूड जॉईंट मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक. मी आहे रुचा, जी तुमच्यासाठी पुढच्या वेळेला पण घेऊन येणार आहे बाहेरचं खाऊ.